तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा नक्की झाली होती, पण पुढे कोणताच निर्णय झाला नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। सोबतच आणखी एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवरती त्यांनी भाष्य केलं। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या दोनही नेत्यांची नावं राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतनं वगळण्याची चर्चा होत असतानाच शरद पवारांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोघेही क्षमता असणारे नेते असल्याचं म्हटलं आणि त्या दोघांचं एक प्रकारे कौतुक केलंय। 2 दिवसांपूर्वी एक पत्र समोर आलं, ज्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नावं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रवादीच्या नसल्याचं निष्पन्न झालं। सुनील तटकरे याच दरम्यान शरद पवारांच्या भेटीसाठी सुद्धा पोहोचलेले होते, त्यामुळे सगळ्या घडामोडींची बरीच चर्चा झाली। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल दोघेही क्षमता असणारे नेते असल्याचं म्हणत शरद पवारांनी एक प्रकारे दोनही नेत्यांचं कौतुक सुद्धा केलंय। प्रफुल्ल पटेल 2003 पासून माझ्यावर होते आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे, पण ते ज्या संघटनेत आहेत त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे। त्या संघटनेचा नेतृत्वाचा तो अधिकार आहे आणि त्यांच्या असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा।